भिवंडी महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवशी शिवसेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेनेचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं, तर उमेदवार मनोज काटेकर यांच्या नेतृत्वामध्ये हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मेंद्र आनंदगे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना नंतर जे आम्हाला नेतृत्व लाभलं त्यांच्या पश्चात ते एक माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आताचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या विभागाचा संपूर्ण कायापालट करण्याची आम्हाला जी संधी मिळाली। या निवडणूक आव्हानं वगैरे काहीच नाही आहेत, फक्त आम्हाला जे जनतेला वाट बघत होती की 3.5 वर्ष निवडणूक मागे गेली ती कधी होते आम्ही जनतेला नेहमी हेच सातत्यानं आम्ही तुम्हाला काम करत आहोत, पदाची पर्वा नाही तुम्हाला कामाची हमी, हे आमची एक ब्रीदवाक्य होते। काम पूर्ण करायचं आहे, पद असो नसो हे काम आमचं आहे। पुढची बातमी आहे चंद्रपूरमधून महापालिका निवडणुकीत देखील एकत्रित प्रचार करू खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं यश आलं। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत देखील यश मिळेल असा विश्वास प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे। ही महापालिकेची निवडणूक लढवत असताना आमचे राज्याचे नेते आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार असतील, आमचे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष सुभाषभाऊ धोटे असतील, शहराचे अध्यक्ष संतोषभाऊ लांबगे असतील किंवा खासदार म्हणून मी स्वतः असतील, ज्या पद्धतीने आम्ही एकत्र राहून सगळ्यांनी नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या त्याच पद्धतीची निवडणूक ही महापालिकेची देखील लढवू आणि आम्ही सगळेजण सोबत राहूनच हा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी करू। महाराष्ट्रामध्ये तब्बल 15 महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटलेली आहे। मुंबईत भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार आहे। जळगावमध्ये भाजप 46 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे, तर जळगावमध्ये राष्ट्रवादी 6 जागा लढवणार असल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादींच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आता समोर आलाय। राष्ट्रवादीला 110 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 50 जागा मिळालेल्या आहेत, तर इतर घटक पक्षांना 5 जागा देण्यात आल्या। जिथे ज्या पक्षाचे उमेदवार जास्त तिथे त्या पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला भारतीय जनता पक्षानं मोठा धक्का दिलाय। सुरेंद्र पठारे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। आमदार बाबूसाहेब पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे तर सुरेंद्र पठारेंसह पत्नी ऐश्वर्या पठार यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।